राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहे। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। जवळपास 91,65,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। 1,892 कोटी रुपयांचा हा निधी दरम्यान वितरित केला जाणार आहे, अशी चर्चा सुरू असताना आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो जमा करण्यात येणार आहे। आपण कार्यक्रम केला, एक क्लिकवर हे पैसे आता तुम्हाला जमा झालेले आहेत। 91,65,916 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहे, असे सध्या मुख्यमंत्र्यांनी म्हणलेले आहे। शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुवांशिक खर्च येतात त्यांच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। महोदय, यासोबतच आमचे आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 त्यासोबतच राज्य सरकारचे 6,000 आज आपण हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुवांशिक खर्च येतात त्यांच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। महोदय, यासोबतच आमचे आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 त्यासोबतच राज्य सरकारचे 6,000 आज आपण हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, कृषी अधिकारी, राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,800 कोटी रुपये आपण जमा केलेले आहे। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहे। आमचे माननीय सुधीर भाऊ हे सातत्याने धनाच्या बोनसच्या संदर्भात या ठिकाणी आग्रही आहे। सुधीर, मी आपल्याला एवढं सांगतो, तत्वतः धनाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे। फक्त यावर्षीची सगळी परिस्थिती जी आहे ते आकलन तुम्ही करतो ते धनाला भाव देऊ शकतो। ते अडचणीत ऑलरेडी गेले आहेत, त्यांचे नुकसान झालेले आहे, पण धनालाही बोनस देण्यात येईल। ज्यांचा जो कस्टम आहे तो पद्धतीने त्या संदर्भात लवकरात लवकर आम्ही निर्णय घेऊन पण धनाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी घेतलेला आहे। आणि अशा शेतीच्या सरकारी आणि ब्रेकिंग अपडेटसाठी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत आहे। आणि नमो शेतकरीचा हप्ता जमा सुरू व्हायला तयार झालेला आहे। तुम्हाला मेसेज आले का नक्की कमेंटमध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।